हाय गाईज, आज मी गावी आलो माझ्या गावाला रत्नागिरीला. आणि आम्ही जे लहानपणी करायचो ना चोऱ्या, तो आज हा चोऱ्या करतोय. आता आम्ही चाललो आहे काजू खाण्याला. ओले काजू. काजूसाठी पहिली त्याने एवढी मोठी पिशवी घेतली आहे की अर्धे भरतील की नाही ते पण नाही माहिती. आणि एकदम फुल तयारीत चालला आहे, फुल तयारीत चोरी करण्यासाठी. ही सर्व आंब्याची झाडं, कलम आहे, हापूस. आम्ही या चोऱ्या नाही म्हणता येणार, एक बालपणीचे कृत्य बोलतो. कृत्य नाही ना, त्याला चोऱ्याच म्हणतात. आम्ही या चोऱ्या लहानपणी खूप करायचो. आणि शाळेतून आल्यानंतर किंवा कॉलेजला जायच्या अगोदर, आणि हे आम्ही काजू असतात ना सुके, तर आम्ही चोरून आणून विकायचो आणि त्याचे पार्टी करायचो आम्ही लोक. आता तेच दिवस मला आठवले आहेत. आणि हा एक चोर तोंड दाखवत नाही आहे, वेदांत नाव आहे त्याचं, चोरी करायला रेडी आहे. अशा मी जुगाड करायचो पहिलं. याला बोलतात गडकी. कारण आमच्याकडे आता काय आई नाही, आम्ही डायरेक्ट इथे आलो. आणि आपले वेदांत सर लाजतायत. ते सर्व काय करतात, मच्छीमारी, खेकडी पकडतात. पूर्ण समुद्र खाडी त्यांच्या अंडर आहे. फायनली जुगाड झाला आमचा इथे. आता मी रेडी चोऱ्या करायला. दुसऱ्या माणसाला पण आणलं आहे चोरीसाठी. हे सर्व एक्सपर्ट आहेत गावचे. कारण हे झाडावर आंबे आहेत ना, हे सर्व त्यांच्या अंडर आहे. सर्व त्यांच्या अंडर. त्यांचा मार्च टू मे महिन्यापर्यंत चालू असतं. आणि मे मध्ये एंडिंगला कॅनिंग चालू करतात हे लोक चायनीज खाण्यासाठी. तिसरा चोर आणि हा चौथा चोर. असे 2 चोर आपल्याला भेटले अजून आहेत ते काजू करण्यासाठी. हे आमचा इकडे हे सर्व कलंब असतात हा. आणि हे सर्व त्यांच्या अंडरच आहेत, चोरांच्या अंडर आहे. कारण जे राखण करणार आहे ते दिवसा राखण करतात, रात्री झोपतात. आणि आमची पोरं रात्री चोरतात ते झोपल्यानंतर. त्याच्यामध्ये एक्सपर्ट हा एक्सपर्ट आहे वेदांत वागरे. अशा प्रकारे चोऱ्या करतात हे लोक. असे बघणार पडे आजूबाजूला कोण आहे काय, आणि तिथून मग चोऱ्या करतात. हे लहानपणीचे दिवस आम्हाला आठवतात. मी ओले काजू जमा करायला आलो. मला वाटतं पिशवी इथेच भरेल. चोर रागात आहे फुल. त्याला पूर्ण पिशवी भरायची आज आहे. हे छोटे 2 चोर हे फक्त काजूच नाही चोरत. या काजूची, हिरव्या काजूची भाजी होते ना, कोकणामध्ये सोन्या बोलतात ना, सोन्याची अशी किंमत आहे तशी काजूची किंमत आहे. आणि असे घुंगटे चोर हे दुसऱ्यांच्या जांभीतून काढतात आणि विकतात. ही आमची पहिली घाटी जुडी. पण ह्या घाटीने आता लोक येत नाही, कारण शेती आता भरपूर लोकांनी कमी केली आहे. त्यामुळे ही वाट अशी. तर पूर्ण वाट पहिली हे इकडे पूर्ण भार झाल्याने असे वाटा होते या साईडला, पण आता ते पूर्ण क्लोज केले. कारण हे पहिले चोरत तसे पिसरायचे ना. हे तू किती बिया काढलेस? 15-30. आणि तू हा किती? 20-30. दाखव किती झाले आपल्या आतापर्यंत बिया, दाखव. आतापर्यंत आमचे एवढे बिया साठले एका जांभीवर फक्त. हे पण ह्या चोर लोकांनी चोरी करून. चोर लोक खूप फॉर्म मध्ये आहेत इकडे गावी. देवांश मला सांग, आता आपण जायचं कुठे चोरी करायला? आमच्या जांभीत पण चोरी करायची आपण. आणि घरी नाही समजणार? सांगणार नाही ना तू? नाही. आणि पप्पाला समजलं तर? नाही समजणार. नक्की? नक्की. घ्या आई शपथ. गाय शपथ. तू पण नाही सांगणार ना? नाही. चल चल चल, लवकर पटापट चला. आणि ही मजा फक्त गावी आल्यानंतरच आहे. अशा चोऱ्या करणं, फिरणं.
काय बोलतो सूरज? होय. आपल्या गावामध्ये आता या टाइमला काय काय भेटते? फणस आणि आंबे आणि करवंद चिंच नाही तोरण. पण या टायमिंगला आंबे भरपूर एकदम कमी आले ना, हापूस आंबे. हो. का पण असे? अंदर वाट लावतात ना. मग तेवढे राखणदार असतात ना त्यांच्यासाठी. मोहर हो होता काळो पडतात. असं उन्हामुळे पण ना. हो. मग त्यांना आंबे किती भेटते ते? मला 10 पेट्या भेटतील काय? पण सोडला ते प्रल्हाद 10 पेट्या भेटतील का मला? हा मग किती किती भेटतील? 2-4 पेट्या भेटतील. देशील मला 2-4 पेट्या तू? ठीक आहे चालेल. ही आमची करवंद आता खायला आंबट आणि पिकल्यानंतर कशी असतात? गोड. ही तुम्ही फ्री मध्ये किती पण खा. हे खातं. खातोयस तू? कशी टेस्ट कशी आहे सांग मला. आंबट आहे? चाव चाव लवकर फटाफट चल. आम्ही या रोडने जायचो पहिले शेती करण्यासाठी. आतमध्ये सर्वांची शेती आहे. हा रोड आता पहिला आमचा असा एकदम पायाखालचा झाला होता आणि आता खूप वर्षांनी आलो मी या टायमिंगला. याची चोरी नाही तुम्ही कधी करत का? कधी कोणी यायचं कधी कोणी नव्हतं. कोण राखण्याचं म्हणजे? कोण नसतं तिकडे आपलं. आपलं नसतं. बापाचा माल. काय बोलतोस तू? बापाचा माल असतो. बापाचा माल. बापाचा माल. बापाने इकडे पण लावले. हे लकीली आमच्या वेदूला भेटलंय एक मस्त पिकलेलं. खाऊन बघ टेस्ट कशी आहे बघ. बोल कशी आहे टेस्ट? गोड आहे. तू लकी आहेस रे तुला भेटलं ते. अजूनही काय काय इथे 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 वरती. हा ह्याला दे जरा. सांग कशी आहे टेस्ट तुला ते. इकडे दाखव कशी टेस्ट आहे. गोड आहे. करवंद आहेत ना ह्याला तिखट आणि मीठ लावून खाऊच जा. मस्त लागतात एकदम असं टेस्टी आणि थोडं स्पायसी पण. आंब्याला पण असंच खायचं. काय चोर बरोबर ना. दुसऱ्याच आंबेमध्ये एंट्री आम्ही केलेली. आता किती भेटतील काय नाही सांगू शकत कारण जास्त दिसत तर नाही. वेदूने एक भेटलाय वेदूला. पुढे भेटतील आपल्याला अजून. कारण याची भाजी लागते ना. तुम्ही हॉटेलचं मटर पनीर विसरून जाल. आहेत रे इकडे काय जास्त. हे बघा सुकल्यानंतर अशी बी असते. ही आम्ही पहिला आम्ही काजू विकायचो दुकानामध्ये. दुकानामध्ये विकायचं. मग बाईला दुकानात कुठे विकतोस तू काजू? मग दुकानात झालं ना भैयाचं दुकान म्हणजे. हे काय भेटलं तुला? काय भेटलं? ही आम्हाला जानभाऊची भी भेटलेली आहे. बघून घ्या. बघ बघा तो पुढचा बोचा काय. हे आमच्याकडे शेती होती पूर्ण. काहीच नाही इकडे. कोणीच शेती आता नाही करत आहे. आणि आमची 2 कळंब. पण या टायमिंगला आंबे काय दिसत तर नाही येतील असे आंबे. हा एक दिसलाय. एक आंबा दिसलाय. एक आंबा दिसलाय. या टायमिंगला आंबे भरपूर कमी आहेत. आणि इथं आम्ही बसून शेतामध्ये आलो की आम्ही दुपारी इथे जेवण करायचं. इथे बसून हे आपलं असं खळ होतं. खळ म्हणजे आपण जिथे भात असतं ना आपण जोडतो ते आपण इथे स्टोअर करतो. त्या साईडला गवत आणि भात हे आमचं इथे खळ होतं आतमध्ये. आणि आम्ही इथे ह्याच्या खाली बसून जेवायचो मस्त सावलीमध्ये. आणि एकदम हवा एकदम थंड असायची इकडे. आणि ही पूर्ण शेती होती इकडे या साईडला. आता काहीच दिसत नाही इकडे. खिशातून असे 2-2 खिशावाले मोठे पॅन्ट भरपूर आहेत ना रे. हा चालेल तुम्ही अस्सल चोर म्हणतात तुम्हाला पण. एवढं
एवढे खिशातून आले त्यांच्या. अजून आहेत. हिरवे काजू आम्ही सर्व अर्धी पिशवी काढलेलो चोरून ते पण. आणि आता आम्ही चाललो घरी. 4 पार्टनर आपले सोबतच आहेत. चोरी करताना भीती वाटत होती मनामध्ये? हा नाही ए तुला भीती वाटत होती? इकडे बघ. तुला चोरी करताना भीती वाटत होती? का नाही भीती वाटत होती? कारण तू चोर आहेस, बरोबर ना? अशा प्रकारे आम्ही इकडून तिकडून करून अर्धी पिशवी आम्ही म्हणजे जवळजवळ 3-4 किलो काजू जमवलेले. आता घरी जाऊन त्याला कापून त्याची भाजी बनवणार. भाजी बनवून झाल्यानंतर खायची आणि मस्त झोपायचं. उद्या रिटर्न मुंबईला जायचं आहे आणि मी इथे माझा व्लॉग संपवतो आहे. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.